नमस्कार मित्रांनो. सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर यूट्यूब चॅनलमध्ये नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ हवामान विभागाचे असतील किंवा राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही GR नुसार व्हिडिओ असतील तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत जाऊ आपण. मित्रांनो, गेले काही दिवस आपण बघू शकतो की बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, तर त्याचा परिणाम आपण महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील इतर काही जे महाराष्ट्रालगतील जे राज्य आहेत त्यांनाही बसणारा आहे. तर आपण बघू शकता की जे श्रीलंका जो देश आहे त्या देशामध्ये आपण बघू शकता की गेले 2 ते 3 दिवस झाले चक्रीवादळ हे अतिशय वेगाने तिथे धुमाकूळ घालत आहे आणि त्याचा वेग हा आणखी वाढू शकणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्या भारत देशातील काही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? तर ते आपण पुढील काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे की भारत देशातील जे काही राज्य आहेत, तर त्या राज्यावर पुढील काही दिवसांमध्ये त्याचा हा परिणाम पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपण पाहूयात की हे चक्रीवादळ पुढील काही दिवसांमध्ये त्याचा वेग हा वाढवणार आहे आणि हे अतिशय महाकाय चक्रीवादळ हे आपल्या भारत देशातील काही राज्यांना त्याचा सामना करावा लागणार आहे. तर आपण बघू शकता की हे चक्रीवादळ जे आहे ते श्रीलंकेमध्ये खूप प्रमाणात विध्वंस करत आहे आणि त्याचा परिणाम श्रीलंकेला भोगावा लागत आहे. त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असून काही प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे, तर खूप प्रमाणात जीवितहानीही झालेली आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं का? आणि महाराष्ट्रालगतील जे काही राज्य आहेत त्या राज्यांना त्याचा काय परिणाम होणार आहे, ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे जे चक्रीवादळ आहे ते केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या राज्यांमध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकता की हे चक्रीवादळ अतिशय वेगाने आपण बघू शकता की थांजवीर हा जो भाग आहे आणि तिरुनेलवे हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. तर आपण बघू शकता की चेन्नईचा काही भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. तर बेंगलुरूचा काही भाग पुढील काही दिवसांमध्ये व्यापू शकतो. तर तसेच आपण बघू शकता की विजयवाडाचा काही भाग आहे, त्या भागामध्ये सुद्धा हे सक्रिय होत आहे आणि हैदराबाद लगीतील जो काही विशाखापट्टणमचा भाग आहे, तर त्या सागरी तटाच्या भागामध्ये सुद्धा ह्याचं आगमन होऊ शकतं आणि ह्याचा परिणाम जो आहे तो पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण या चक्रीवादळाचा वेग हा पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकतो आणि हे चक्रीवादळ खूप भयंकर स्वरूप घेऊ शकतं आणि त्यासाठी आपण आपल्या ज्या काही फळबागा असतील, तर त्या फळबागांसाठी ह्याचा काय परिणाम होणार आहे, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरीप आणि जे काही खरीपची पिके आहेत, रब्बीची पिके आहेत, त्या पिकांना ह्याचा काय नुकसान होणार आहे, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण माहिती पोहोचवणारच आहोत. परंतु हे चक्रीवादळ जे आहे, ते सध्या तरी श्रीलंकेवर घोंघावत आहे आणि महाराष्ट्राच्या दिशेने ह्याचा काही परिणाम होणार आहे का, हे आपण पाहणारच आहोत. परंतु आपण बघू शकता मित्रांनो, केरळ आणि तेलंगणा या राज्यांना ह्याचा सामना सर्वप्रथम करावा लागणार आहे आणि त्यासाठी येथील प्रशासन हे ह्या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे आणि याचा काय परिणाम होणार आहे, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वप्रथम आपल्या व्हिडिओ पाहायला मिळेल. तर त्यासाठी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण आपला व्हिडिओ इतरही आपल्या सहकाऱ्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतीचे नुकसान होणार नाही.
तर मित्रांनो धन्यवाद.